शंभर शंभर तुझी कंबर सुंदर जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपण शेकी शेकी सॉन्गवरती एकदम जबरदस्त आणि एकदम नेक्स्ट लेवलची कन्सेप्ट घेऊन आलो आहे. तर मित्रांनो मागच्या व्हिडिओला देखील तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रेम दिलं. तर मित्रांनो तेच प्रेम बघून आपण दुसरा पार्ट केला आहे. पण मित्रांनो पहिल्या पार्टमध्ये आणि या पार्टमध्ये खूप फरक आहे. कारण पहिला पार्ट जो काय होता तो आपण कॅपकटमधून एडिट केला होता आणि आताचा जो काही पार्ट आहे तो आपण अलाइट मोशनमधून करणार आहे. तर सिम्पलरित्या मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, 2 ॲप्लिकेशन लागणार आहेत ते सांगतो. तर पहिलं म्हणजे आपलं जे काय अलाइट मोशन आहे ते, आणि दुसरा तुम्हाला फोटो रूम लागणार आहे. तर हे कशाला हे तुम्हाला पुढे कळेलच. तर मित्रांनो हे जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवरती इझिली भेटून जाणार आहे. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जास्त काही एफर्ट यामध्ये द्यायची गरज नाही, कारण रेडीमेड तुम्हाला XML फाईल जी काही असत्या ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे काही अलाइट मोशनचं ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशनला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचे इंटरफेस येणार आहे. आता मित्रांनो XMLला इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला टेम्पलेट्सवरती क्लिक करायचं आहे. टेम्पलेट्सवरती क्लिक केल्यानंतर इथं अपलोडचं एक तुम्हाला बटनवरती दिसणार आहे. सिम्पलरित्या मित्रांनो जर तुम्ही अपलोडवरती क्लिक केलं तर तुमची म्हणजे काय मोबाईलमधले सिस्टीमचं फाईल असणार आहे ते फाईल मॅनेजर ओपन होईल. आता मित्रांनो यामध्ये तुम्ही तुमच्या डाउनलोड सेक्शनमध्ये आपलं जे काही हे असणार आहे XML फाईलचं सिम्पली तुम्हाला हे दिलं आहे, झिप दिलं आहे त्याची. तर सिम्पली त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर आपली जी काही झिप फाईल आहे ती या ठिकाणी अपलोड होणार आहे. अपलोड झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू टू टाईमलाईनचा जो काही ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता यामध्ये तुम्हाला सगळं काही मी इफेक्ट वगैरे ॲड करून दिलं आहे. जस्ट तुम्हाला आता मी ज्या प्रकारे सांगतोय त्या प्रकारे तुम्हाला इथं फोटोला तुमच्या ॲड करायचे. ओके, तर मित्रांनो आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे बघू शकता इथं सुरुवातीला तुमचा फोटो वगैरे आहे. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपले जे काही फोटो रूम तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं त्या फोटो रूमच्या मदतीने तुमचे जे काही फोटो असतील, आता जवळपास आपल्याला इथे 10-11 फोटो लागले त्या व्हिडिओसाठी. तर मित्रांनो तुमचे जे काही 10-11 फोटो तुम्ही इथे ॲड करणार आहे त्या फोटोला सगळ्यात अगोदर तुम्हाला म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड आहे ते इरेज करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो ते कशासाठी हे देखील तुम्हाला व्हिडिओ बघून कळेलच. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपलं जो काही फोटो रूमचं ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. फोटो रूमला ओपन केल्यानंतर मित्रांनो हे जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही इझिली तुमच्या प्ले स्टोअरवरून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो आता बॅकग्राऊंडला इरेज करण्यासाठी सिम्पली तुम्हाला स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुमची गॅलरी तुमच्यासमोर ओपन होणार आहे. आता मित्रांनो तुम्हाला ज्या फोटोचं बॅकग्राऊंड या ठिकाणी इरेज करायचं आहे तर इथे बघू शकता खूप साऱ्या PNG मी ते क्रिएट करून घेतलेत, म्हणजे आपल्या व्हिडिओसाठी जे काही लागणारे फोटो होते त्यांचं बॅकग्राऊंड मी इथून इरेज करून घेतले. आता मित्रांनो तुम्हाला इरेज कसं करायचं हे सांगतो. सगळ्यात अगोदर तुम्ही ज्या फोटोला इरेज करणार आहे तुम्हाला फोटो तर या प्रकारे तुम्ही गॅलरीमध्ये बघू शकता मी खूप सारे फोटो इरेज केलेत. तर मित्रांनो इथं तुम्हाला जो कोणता फोटो इरेज करणार त्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इंटरनेट मित्रांनो इथं ऑन पाहिजे. ऑन झाल्यानंतर बघू शकताय एकदम ॲक्युरेट आणि एकदम व्यवस्थितरित्या आपलं जे काही फोटो आहे तो फोटो इथे इरेज झाला आहे, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड. आता मित्रांनो खाली ते बघू शकता क्लासिक बॅकग्राऊंडचा एक ऑप्शन दिसतोय. यामध्ये तुम्हाला ट्रान्सपरंट नावाचा एक ऑप्शन बघायला भेटतोय. सिम्पली ट्रान्सपरंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ट्रान्सपरंटवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही फोटोचं बॅकग्राऊंड आहे ते पूर्णपणे या ठिकाणी रिमूव्ह होऊन जाणार आहे आणि मित्रांनो आपला जो काही फोटो आहे तो JPGमधनं PNGमध्ये कन्वर्ट होणार आहे. आता मित्रांनो या फोटोला तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घेण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर इथं प्रोसेसिंग होईल आणि आपला जो काही फोटो आहे तो फोटो गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. आता मित्रांनो डनवरती क्लिक करा, नंतर लिव्ह विदाऊट सेव्हिंगवरती क्लिक केलं तरी चालून जाईल. आता आपला जो काही फोटो आहे तो फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झाला आहे. तर असे मित्रांनो तुम्हाला जे काही फोटो असतील ते फोटो तुम्हाला बॅकग्राऊंड त्याची इरेज करून घ्यायची आहे. इरेज केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता इथं आपली जी काही आपली काय म्हणायचं ह्याला XML फाईल ओपन केल्यानंतर आपला जो काही प्रोजेक्ट आहे ते सगळ्यात अगोदर मित्रांनो काय करायचं इथे बघू शकता एक फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर इथे बघू शकता 2 फुलांची तुम्हाला इमोजी बघायला भेटते. त्या लेअरच्या खालच्या बाजूला एक फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. फोटो या प्रकारे तुम्ही ॲड केल्यानंतर दिसून येणार आहे. आता मित्रांनो सिम्पली तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इथं स्पॉट कलर नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो ह्या सेम फोटोची जी काही PNG असणार आहे ती PNG तुम्हाला ॲड करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुमच्या इथनं जे काही PNG असणार आहे, आता ह्याची सिमिलर PNG बघू शकता ही आहे. तर सिम्पली ही PNG तर तुम्हाला ॲड करायची आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि प्रॉपरलीरित्या आपला जो काही म्हणजे PNG असणार आहे ती PNG या प्रकारे तुम्हाला सेट करायची. ओके, नंतर ही जी काही PNG असणार आहे याला तुम्हाला या प्रकारे खालच्या बाजूला असं घेऊन यायचं आहे. तर बघू शकता या प्रकारे मी आपली जी काही PNG आहे ती कुठं सेट करतोय बघा, तुम्हाला देखील या ठिकाणी सेट करायचे. ओके, तर इथं मी सेट करतोय प्रॉपरलीरित्या. सेट केल्यानंतर
आता मित्रांनो ही जी काही PNG आहे, ह्या PNGची लेंथ तुम्हाला या म्हणजे 2.8ची आपली बीट आहे इथपर्यंत तुम्हाला सेट करायची आहे. सेट केल्यानंतर आता मित्रांनो ह्या PNGलाच तुम्हाला इथं बघू शकता आपली जी काही पहिली PNG प्रोजेक्टमध्ये आहे, त्या PNGला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून इथं कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॅक यायची आहे, पहिली PNGला इथून डिलीट करायचं आहे. नंतर जी काही तुम्ही PNG ॲड केली आहे, त्या PNGला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे आपलं जे काही आपले फोटो आपण ॲड केला आहे, त्याला एकदम प्रॉपर ग्लो इफेक्ट वगैरे तुम्ही शॅडो वगैरे म्हणू शकता, हे येऊन जाणार आहे. फक्त मित्रांनो प्रॉपरली तुम्हाला PNG मागच्या फोटोबरोबर मॅच झाली पाहिजे, या प्रकारे असे सेट करायचे. ओके, जरासुद्धा इकडं तिकडं करू नका, तरच प्रॉपर ते दिसेल. आणि जे काही फुल आहे ते फुल बघू शकता आपल्या PNGच्या मागून असं या प्रकारे येताना तुम्हाला दिसत आहेत. तर मित्रांनो सेम आता तुम्हाला काय करायचे, 10-11 तुम्ही PNG जे काही ॲड केल्या असतील, तर आता मित्रांनो इथं बघू शकता हा पहिला फोटो आपल्या इथं येतोय. तर मित्रांनो हिला तुम्हाला इफेक्ट वगैरे मी सगळं काही लावून दिलं आहे. आता फक्त तुम्हाला इथं जे काही फोटो दिसतोय ते ब्लँक फोटो आहे बघू शकता. सिंपल ह्याला सिलेक्ट करायचं आहे, कलर अँड फिलवरती क्लिक करून न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर सेम मित्रांनो तुम्ही बॅक साईडला PNG ॲड केली. आता आपण ह्या फोटोची PNG ॲड केली ती बघू शकता या ठिकाणी कुठला आहे, तर इथे बघू शकता हा फोटो आहे. तर हा फोटो इथे मी सिलेक्ट केला आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता प्रॉपर आता इथे ही PNG होती ना, ही PNG आल्यानंतर ह्या फोटोला इफेक्ट ऑटोमॅटिक लागणार आहे. आता मित्रांनो तुम्ही इथं वरती बघू शकता इथं PNGचे लेयर आहेत. तर इथं ज्या काही PNGचे लेयर आहे इथं बघू शकता ही PNG आल्या. तर पुढे जो काही फोटो तुम्ही ॲड करणार आहे, तो फोटो तुम्हाला ज्या PNG तुम्ही ॲड केल्या त्याचा मेन फोटो तुम्हाला त्याच्या बॅकग्राऊंडला ॲड करायचा आहे. ओके, तर आता इथे बघू शकता कोणता फोटो होता, हा फोटो होता. सिंपल ह्याला सिलेक्ट करून वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता एकदम या ठिकाणी ही PNG येणार आणि या प्रकारे इफेक्ट ॲड होणार. तर सिंपलरित्या मित्रांनो सगळे फोटो तुम्हाला या प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला सेम टू सेम व्हिडिओ या ठिकाणी तयार झाला आहे. आता मित्रांनो व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी सिंपलीवरती शेअरवरती क्लिक करायचं आहे. जे रिझॉल्युशन तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला सेट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे.